आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचं पाहिलं, या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्यानंतर एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेलाच्या, वन नेशन वन इलेक्शन, ही कल्पना संविधानामध्ये होती. पण या कल्पनेला पहिला प्रथम छेद दिला गेला. इंदिराजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे. 71 साली बांगलादेशची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम निवडणूक पूर्व झाल्या. तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या. अनेक राज्यामध्ये ज्यावेळेला बिगर काँग्रेसची सरकार आली, ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं. आणि आज संविधानाच्या बद्दलची वेगळी भूमिका देशा पुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. 71 ला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली, पण या देशामध्ये आणीबाणी आली. 76 सालामध्येच लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे. 5 वर्ष या देशामध्ये घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. 1 वर्षाची मुदतवाढ त्यावेळेला केंद्र सरकारला मिळाली. 77 साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिरेक्यामुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला. काय पाहिलं आपण 1980 तर होतो त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो, पण जे सत्य आहे ते सत्य कधी मला नाकार देऊ शकणार नाही. आज आपली भूमिका घेतली एनडीए बरोबर सोबत जाण्याची, ती विचारपूर्वक घेतली. कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं, अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल आपण मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय मांडता येणार नाही. काँग्रेसनी मोठं बोलवलं तरी आम्ही स्वतःच्या ताकदीवर मोठे झालो. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवरती मोठं झालो. आम्ही आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठं केलं. तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. गेली 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, आपण मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की माझ्याकडे नजर द्या. या जगातला महासत्ता अमेरिका असेल, वेगवेगळे राष्ट्र असतील, त्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा मोदी साहेब भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर नजरेने ताट मानाने उभं राहणार आमचं देश जगातलं नेतृत्व ते यांच्याकडे बघण्यासाठी कशाला थांबतील, कशाला काय. पण स्वतःची आत्मप्रौढी इतकी मोठी असते की समोरच्या नेतृत्वाला कमी करण्याच्या दृष्टीकोनातून वाक्यप्रयोग त्या ठिकाणी करत असतात. आज काय पाहिलं आपण, मी मगाशी बघितलं विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण की आदिवासी नाही, शेड्यूल ट्राईब नाही, शेड्यूल कास्ट नाहीत, ओबीसी नाहीत. स्वतः पंतप्रधान महोदय ओबीसी आहेत. मी अशा ऍक्यूट मायनॉरिटी मधला आहे, ओबीसी मधला आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असताना सुद्धा पेट्रोलियम अँड नॅशनल गॅस कमिटीचा आम्हाला अध्यक्ष अमितभाई शहानी केला. ही भारतीय जनता पक्षाची नीती विरोधी पक्षाशी कशी वागण्याची आहे याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे.